सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आर्याचा आत्मा शांत झाला होता. वाड्यात एक अद्भुत शांतता पसरली होती. पण सायलीच्या मनात आता एक नवंच वादळ उसळत होतं. आर्या, लावण्यदेवी, महेशराव हे सगळे ऐतिहासिक, पण त्यांच्या कहाण्यांशी आपल्याच नात्याशी धूसर सावली का वाटत होती? सायली आरशात पाहत होती, पण आता तिला स्वतःचंच प्रतिबिंबही अपरिचित वाटत होतं. सायली आणि शौर्य रात्री गच्चीवर बसले होते. चंद्रप्रकाशात वाडा निखळ भासत होता. शौर्यने विचारलं, आर्या गेली, वाडा शांत झाला. आता आपण परत मुंबईला जायचं का? सायली हळूच म्हणाली, अजून काही अधुरं आहे शौर्य. माझ्यातच काही गूढ आहे जे मला खुणावतंय. शौर्य गंभीर झाला, कसला अर्थ? सायली, मी लहान असताना मला स्वप्न पडायची, एका जुन्या वाड्याची, एका बाईची, जिने मला पुन्हा परत ये असं सांगितलं होतं. तेव्हा मला वाटायचं ती माझी आजी असेल, पण आता वाटतं मी त्या पोथीतलं कुणीतरी होती आणि मी कदाचित त्या वाड्याचीच कुणीतरी. सायली त्या रात्री पोथी घेऊन एकटीच वाचनागृहात बसते. ती अजून खोल वाचत असते आणि अचानक एक जुना कागद पानात सापडतो. अर्धवट फाटलेला, पण एक नाव स्पष्ट दिसतं, श्रावणी देवी देशमुख. सायलीच्या कपाळावर आठी. ही कोण? ती पोथीत पुढे शोधते आणि तिला समजतं, श्रावणी देवी म्हणजेच महेशरावाची थोरली बहीण. एकेकाळी ती वाड्याची वारस होती, पण राजकीय संकटात तिला घरातून बाहेर काढण्यात आलं आणि तिच्या पुढच्या वंशजांचा पत्ता कुणालाच लागला नाही. सायलीचा श्वास अडकतो. माझ्या आईचं नाव श्रेया देशमुख, म्हणजे मी? ती ताबडतोब तिच्या आईला फोन करते. आई, मला एक गोष्ट विचारायची. आपल्या घरात कोणी पूर्वी मोतीवाड्याशी संबंधित होतं का? आई काही क्षण शांत राहते. सायली, ही गोष्ट मी तुला अनेकदा सांगायचं टाळलं, कारण मला वाटायचं तू सामान्य आयुष्य जगावं. पण हो, तुझी पणजी, तिचं नाव होतं श्रावणी. ती मोतीवाड्यातूनच आली होती आणि तिच्यावर काही काळ जादूटोण्याचा आरोपही झाला होता. सायली, म्हणजे मी या वाड्याचीच एक वंशज आहे? आईच्या आवाजात हळवेपणा होता. हो, तू त्या वाड्याचीच मुलगी आहेस सायली. म्हणूनच कदाचित तू त्या वाड्यात पुन्हा ओढली गेलीस. सायली शौर्यकडे धावत जाते. मला सगळं उमजलंय शौर्य. मी इथे कारणाने आलीये. मी मोतीवाड्याचीच एक वंशज आहे आणि म्हणूनच मला हे गूढ उलगडायचं आहे. शौर्य, तू म्हणतेस त्यात काहीतरी आहे, पण आता पुढे काय? सायली, आता मला श्रावणीबद्दल सगळं जाणून घ्यायचंय. तिचं आयुष्य, तिचा शाप आणि तिच्या वंशजाचं काय झालं. ही गोष्ट माझ्याशी जोडलेली गेलीये. त्या रात्री पुन्हा एक स्वप्न. सायली एका मोठ्या सभागृहात उभी आहे. समोर श्रावणी उभी आहे. केस विखुरलेले, डोळ्यात राग आणि दुःख यांचा संगम. तू परत आलीस, माझं नाव, माझं अस्तित्व परत लिहिण्यासाठी. श्रावणी म्हणते, माझ्या कहाणीचं शेवट अजून कोणी लिहिलेलं नाही. पुढील दिवशी सायली एका जुन्या खोलीत जाते, जिथं तिजोरी ठेवलेली असते. तिजोरीवर कोरलेलं असतं SD. ती उघडते. आत एक जळालेला पत्राचा गठ्ठा, एक शाल आणि एक हस्तलिखित पोथी असते. श्रावणीच्या आठवणी. सायलीच्या डोळ्यात आता धग होती. ती पोथी उघडते. मी एक स्त्री, जिनं कधीही न्याय मिळवला नाही, पण माझं रक्त एक दिवस परत येईल आणि माझं नाव उजळेल. सायली पुटपुटते, मीच ते रक्त आहे. मीच आता तुझा आवाज बनेन श्रावणी, आणि मोतीवाड्याचं संपूर्ण सत्य जगासमोर आणेल. सायली आता स्वतःला शोधते, पण वाड्याच्या इतिहासात अजून एक रहस्य दडलेलं आहे, जे श्रावणीशीही खोलवर जोडलेलं आहे आणि ज्याची उकल म्हणजे मोतीवाड्याचं खरं मुक्तिगीत. सायलीच्या हातात आता ती पोथी होती, श्रावणीची पोथी. झालेल्या कडा, धुरकट अक्षर, पण प्रत्येक शब्द जणू शतकाचा आवाज होता. सायली ती पोथी उघडते आणि वाचायला सुरुवात करते. मी श्रावणी देवी देशमुख,
महेशरावाची बहीण वाड्याची पहिली वारसदार. पण माझं प्रेम, माझा आत्मा आणि माझं नाव या वाड्याच्या इतिहासातून पुसलं गेलं. कारण मी स्त्री होते, कारण मी वेगळी होते. पण माझं गूढ अजूनही या भिंतीमध्ये दडलेलं आहे. सायलीचा श्वास थोडा अडकतो. ही केवळ दुःखी बहीण नव्हती, तीही प्रेमात होती. तिलाही फसवलं गेलं होतं, पण तिची कहाणी कोणीच सांगितली नाही. सायलीने ठरवलं ती श्रावणीचा आवाज बनेल. ती पोथी वाचत वाचत एक विशिष्ट प्रकरणात पोहोचते. शेवटची खोली, जिथं मी माझं खरं रूप बंद केलं. त्या खोलीत जो जाईल त्याला वाड्याच्या अंतिम रहस्याचं उत्तर मिळेल. पण त्याच्या शुद्ध अंतःकरणाचं परीक्षण होईल. कारण त्या खोलीत सत्य आहे, पण तितकंच तीव्र वेदनाही आहेत. पोथीच्या मागच्या पानावर एक चित्र होतं. वाड्याच्या मागच्या बागेमागे एक भिंतीला झाडांनी झाकलेला दरवाजा. सायली, शौर्य, ईशान आणि सावित्री त्या दरवाजाचा शोध घेतात. शोधताना वेलीमध्ये अडकलेला तो भिंतीतला दार सापडतो, जणू काळाने झाकून ठेवलेला. सायली हलक्या हाताने त्यावर हात फिरवते आणि मग भिंतीतून एक हलकी थरथर होते. दरवाजा आपोआप उघडतो. आत एक संपूर्ण काळोख खोली. सायली आत पाऊल टाकते आणि भिंतीवर एकटं कोरलेलं असतं श्रावणी. तिच्या डोळ्यासमोर एक दृश्य झळकतं, जणू भूतकाळ सजीव होतो. श्रावणी आणि तिचं प्रेम, एक सामान्य शिक्षक, विश्वास, दोघांचं गुप्त प्रेम. पण वाड्याच्या सत्तेच्या राजकारणात ते निशब्द मानलं गेलं. महेशरावाने स्वतः तिचे लग्न एका दूरच्या नात्यात लावण्याचा निर्णय घेतला आणि श्रावणी प्रेमात हारून एक रात्री त्या खोलीत बंद झाली आणि कधीच बाहेर आली नाही. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे या वाड्यातील प्रत्येक प्रेमकथा वेदनांनी भरलेलीच आहे. मग मी का इथे परत आले? त्या खोलीच्या मध्यभागी एक गोल टेबल, त्यावर एक दगडी नक्षीदार वस्त्र आणि मध्यभागी एक छोटीशी पेटी. सायली ती उघडते. त्यात एक पत्र आणि एक अंगठी. ज्याच्या हातात ही पोथी असेल आणि ज्याचं रक्त माझ्या रक्ताशी जोडलेलं असेल, तोच मला पूर्ण करू शकेल. माझ्या आत्म्याला निवांतात दे आणि वाड्याला मोक्ष. सायली ती अंगठी घालते आणि त्या क्षणी खोलीत तेज पसरतं. भिंती हलतात आणि गुप्त पोकळी उघडते, ज्यात लाकडी मूळ हस्तलिखित पोथी असते. मोतीवाड्याचा अंतिम वंशवृत्तांत. त्यात एकच शेवटचं वाक्य, श्रावणीचा वंश परत आला म्हणून वाड्याला शांती मिळाली. सायली ते वाचते, डोळे मिटते आणि शुद्ध अंतःकरणाने श्रावणीच्या आत्म्यासाठी प्रार्थना करते. त्या क्षणी खोलीतील प्रकाश झगमगतो आणि हळूहळू एक स्त्रीची मूर्ती प्रकाशात दिसते. ती म्हणजे श्रावणी. ती सायलीकडे पाहते. डोळ्यातून 2 अश्रूंचे थेंब येतात, पण चेहऱ्यावर समाधान. माझं अस्तित्व तू मान्य केलंस, आता मी मोकळीच आहे. श्रावणी विरते आणि वाड्याच्या आतल्या तासाच्या घंटा आपोआप वाजायला लागतात. ईशान, सावी आणि शौर्य तिला बाहेर थांबलेले असतात. सायली बाहेर येते, चेहऱ्यावर शांत समाधान. श्रावणीचं गूढ संपलं. वाड्याला आता खरंच मोक्ष मिळालाय. शौर्य तिच्या हातातील पोथी पाहतो. आता काय करणार? सायली हसते. ही कहाणी जगासमोर आणणार. मोतीवाडा म्हणजेच केवळ राजेराण्यांची शान नाही, तर प्रेम, त्याग आणि विसरल्या गेलेल्या आत्म्याचं जिवंत मंदिर आहे. कथा अजून संपलेली नाही. मोतीवाड्यात आता खऱ्या अर्थानं शांती होती. वाड्याच्या भिंती शांत होत्या, पण त्यांच्यातून जाणवत होतं जणू ते समाधानी आहेत. आर्या, श्रावणी आणि लावण्य देवी या विसरलेल्या आत्म्यांना आता निवांतात मिळाली होती. आणि आता सायलीचा वेळ होता तिच्या हक्काच्या सत्याला शब्द देण्याचा. ती दिवसभर पोथ्या, हस्तलिखित आणि स्वतःचे अनुभव यांच्या सहाय्याने एक पुस्तक लिहायला बसते. त्या पुस्तकाचं नाव ठरवताना ती फार विचार करते आणि शेवटी एका ओळीत उत्तर सापडतं. प्रेमाचा वारसा मोतीवाड्याच्या गूढ काळजातून. सायलीची लेखणी जणू धगधगत होती. प्रत्येक पानावर तिने त्या आत्म्याचा इतिहास मांडला. प्रेम,
फसवणूक, विश्वासघात, शपथ आणि मुक्तता. पण प्रत्येक पानावर सायली स्वतःही उलगडत होती. तिचं आत्मभान, तिचं आयुष्य आणि तिचं मोतीवाड्याशी असलेलं खोल नातं. एका महिन्याने पुस्तक प्रकाशित झालं. ते केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतभर चर्चेला विषय बनलं. एक मुलगी जी एका वाड्यात गेली आणि इतिहास उलगडत गेली. ही कथा अनेक वाचकांच्या मनात घर करू लागली. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर अनेक ईमेल आणि कॉल सायलीकडे येऊ लागले. पण एक मेल तिचं लक्ष वेधून गेला. प्रिय सायली, मी तुमचं पुस्तक वाचलं. मी देशमुख वंश यावर संशोधन करत आहे आणि मला वाटतं तुमच्या कथेत अजून एक पाटी कोरली गेली नाही. श्रावणीच्या पत्रामध्ये आरव नावाचा उल्लेख आहे, जो एक परकीय गुप्तहेर होता. मला वाटतं त्या कथेला अजून एक 8 वाड्याचा थर आहे. मला तुम्हाला भेटायचं आहे. लवकरच मी भारतात येतोय. अर्णव देशमुख. सायली काही क्षण स्तब्ध. आरव हा कोण? श्रावणीच्या आयुष्यात अजून कोणी होता? शौर्य तिला विचारतो. काय झालं? सायली, माझ्या पुस्तकाने लोकांना खोल शोध घ्यायला भाग पाडलंय आणि आता एक इतिहास तज्ज्ञ म्हणतोय अजून एक रहस्य उरलंय. काही आठवड्यांनी सायली पुण्यात एका चर्चेत सहभागी होते. तिथे एक उंच सरपातळ व्यक्ती येतो. अर्णव देशमुख. डोळ्यात गडद ज्ञान आणि हसण्यात सौम्य आत्मविश्वास. तो सायलीशी हस्तांदोलन करत म्हणतो, तुमचं लेखन केवळ कथा नाही, ते एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सायली थोडं लाजत हसते. मी फक्त अनुभव मांडले. गूढ मला शोधत आलं. अर्णव तिला श्रावणीच्या पत्राचं एक स्कॅन दाखवतो. त्यात लिहिलं असतं, आरव, तू फक्त माझं प्रेम नाही होत, तू माझा विश्वास होता आणि माझी फसवणूक सुद्धा. सायली चकित होते. म्हणजे श्रावणीच्या प्रेमात फसवणूक द्विगुणित होती. अर्णव मान हलवतो. पण माझं संशोधन सांगतं आरवने शेवटच्या क्षणी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अपयशी ठरला. सायलीच्या मनात पुन्हा भावनांचं वादळ उठतं. म्हणजे अजूनही एक आत्मा आरव वाड्याशी जोडलेला असू शकतो. त्या रात्री सायली पुन्हा वाड्यात येते. सायली आणि आरव आता एकत्र मोतीवाड्यातल्या त्या जुन्या गुडाचा मागोवा घेत होते. अर्णवच्या अभ्यासाने आणि सायलीच्या अनुभवानं दोघांचं नातं हळूहळू वेगळ्या दिशेनं वळू लागलं होतं. पण दोघांनाही जाणवत होतं त्यांच्या भेटीमागे केवळ योगायोग नाही तर काळाची काही न उलगडलेली पळवाट आहे. त्या रात्री मोतीवाड्यात पाऊस कोसळत होता. सायली पुस्तकाच्या खोलीत एकटीच बसलेली असताना अचानक विजेचा एक झोत चमकतो आणि वाड्याच्या जुन्या भिंतीत एक चित्र उमटतं. एक योद्धा आणि एक स्त्री. त्या योद्ध्याच्या चेहऱ्यावरची रेषा अगदी अर्णवसारखीच असते. सायली जवळ जाऊन बघते. खाली लिहिलेलं असतं, आरव परकी भूमीतून आलेला पण हृदयात देशासाठी झिजलेला. त्याच्या प्रीतीला वंश मानला नाही, पण त्याने प्रेमासाठी प्राणपणाला लावला. सायली पाठमोरी थांबते. तिच्या मनात आता शंका उभी राहते. आरवचा पुनर्जन्म आहे का? त्या रात्री तिला पुन्हा एक स्वप्न पडतं. यावेळी श्रावणी त्या खोलीत उभी असते. डोळ्यात वेदना आणि प्रेम. तिच्या समोर एक योद्धा. त्याचं रूप अस्पष्ट, पण त्याच्या आवाजात अपरंपार ओढ. माझा अपराध क्षमा कर. मी तुला न सांगता तुझ्यापासून दूर गेलो, पण माझं मन कायमच तुझ्यातच अडकलेलं होतं. श्रावणी म्हणते, जर तू खरंच परत आलास तर एक शपथ घे, यावेळेस माझ्या मनाशी फसवणूक होणार नाही. सायली जागी होते. सकाळी ती अर्णवला पाहते. तो पुस्तकात काहीतरी शोधत असतो. तो म्हणतो, सायली, मला एक नकाशा सापडलाय. तो श्रावणीच्या काढलेला वाटतो. त्या मांडण्यात एक चिन्ह आहे ज्याचा अर्थ आहे क्षमा आणि पुनरागमन. सायलीच्या मनात आता खात्री वाटू लागते. ही कहाणी अजून एकदा घडतेय आणि त्यात मी आणि अर्णव पात्र आहोत. सायली अर्णवला त्या रात्री वाड्याच्या गुप्त खोलीत घेऊन जाते. तिथं त्यांनी एकत्र मिळवलेले सर्व दस्तऐवज, पोथ्या,
पत्र टेबलवर ठेवतात आणि त्या सर्वातून एक संद गोष्ट तयार होते. आरव आणि श्रावणीचं गुप्त प्रेम, त्यांची फसवणूक, त्यांचं अधुरं वचन आणि त्यांचं पुनर्जन्मातून पुन्हा एकत्र येणं. सायली अर्णवकडे बघते आणि विचारते, तुला काय वाटतं अर्णव? जर तू आरव होतास तर तू पुन्हा श्रावणीच्या मनाशी प्रामाणिक राहशील का? अर्णव गहिवरतो. मी इतिहास अभ्यासतो, पण आज माझं स्वतःच मन इतिहासात अडकलेलं आहे. तू मला विश्वास दिलास सायली. मी यावेळी तो मोडणार नाही. त्या रात्री वाड्याच्या अंगणात एक जुनी घंटा आपोआप वाजते. सावित्री धावत येते. ही घंटा ही फक्त तेव्हाच वाजते जेव्हा एखादा आत्मा पूर्णत्वाला जातो. त्या क्षणी सायलीच्या डोळ्यासमोर पुन्हा श्रावणीचा चेहरा उमटतो. पण यावेळी तिच्या डोळ्यात पाणी नाही, तर समाधान. तू मला पूर्ण केलंस सायली. आणि आरव, तू यावेळी खरंच परत आलास. वाड्याचं आकाश आता पूर्ण शांत. पिढ्यानपिढ्या दडपलेलं प्रेम, अपमान, फसवणूक आणि त्यातून झालेली आत्मा कैद, आता सर्व काही शांत झालं होतं. सायली आणि अर्णव एकत्र वाड्यात उभे होते. अर्णव तिच्या हातात हात घेतो. तुझ्यामुळे मला माझं रूपच नव्यानं सापडलं. सायली हलकंसं हसते. कदाचित आपण आता ही कहाणी बंद करायला हवी अर्णव. कदाचित, पण आपली कहाणी तर आत्ता सुरू झाली ना. समाप्त. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.